नमस्कार. आज आपण दीक्षा ॲप यामध्ये प्रत्येकाला आपली नोंदणी करणं गरजेचं आहे आणि हा कोर्स आपला 50 तासाचा आहे आणि याच्यावर एक सर्टिफिकेट भेटणार आहे आणि हे प्रत्येकाला कंपल्सरी झालेलं आहे. त्यामुळं ते आपण कसं करायचं रजिस्ट्रेशन ते पाहूया. यामध्ये सगळ्यात पहिले प्ले स्टोर आपला जो दीक्षा ॲप आहे सुरुवातीचं आपल्याजवळचं ते अनइन्स्टॉल करायचं आहे. त्यानंतर प्ले स्टोअरवर जाऊन आपण दीक्षा ॲप हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. दीक्षा ॲप मी डाउनलोड केलं आहे, त्याला ओपन करतो आहे. ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला ॲप ओपन झाल्या काही माहिती विचारली जाईल. या माहितीच्या पूर्ण भरायची आहे. ती कशी भरायची आहे तेच आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण लँग्वेज विचारेल, इंग्लिश मी केलेलं आहे. त्याच्यानंतर टीचरला क्लिक करायचं. केल्यानंतर आता इथं स्कॅन वगैरे सगळं दिसेल, परंतु यामध्ये खाली यायचं. खाली आल्यानंतर सिलेक्ट बोर्ड असं दिलेलं आहे पहा. तर या सिलेक्ट बोर्डवर क्लिक करा. आपलं स्टेट बोर्ड आहे महाराष्ट्र. हे स्टेट बोर्ड आपण क्लिक करूया आणि सबमिट करू. सबमिट केल्यानंतर बरोबर आलं. आता आपला माध्यम निवडायचं आहे. माध्यम आपण मराठी घेऊ. मराठी घेतलं. यानंतर वर्ग निवडायचा आहे. आता मी 1 ते आपले प्रायमरीचे जिथपर्यंत शाळा आहे तेवढल्या निवडल्या आणि त्यानंतर कंटिन्यू केल्यानंतर आपणास या ठिकाणी अशा प्रकारे ओपन दिसन आपलं आणि इथं आपण प्रोफाईलवर क्लिक करा. प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं गेस्ट दिसन पहा. तुमचं नाव दिसणार नाही, काही नाही. हे जे गेस्ट आहे हे गेस्ट दिसेल आणि ह्या गेस्टच्या जागी आपलं नाव आपल्याला टाकायचं आहे नसेल तर. मग इथं काय करा, गेस्टच्या बाजूला एक पेन दिसतोय पहा, तर तो पेनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव ह्या गेस्टच्या इथं क्लिक करून नाव आपल्याला ॲड करता येईल. हे माझं नाव टाकलं मी आणि यानंतर मी खाली सब्जेक्टही निवडतो. इंग्रजी टाकून घेतलं आहे अगोदरच, आता आहे. काही सब्जेक्ट निवडतो, काही आपण जे आपल्याला लागू आहेत ते आपण घेतो आहे. गरजेचे असेल आपल्याला सगळेच व्हिडिओची गरज आहे, घेतलं. आता हे नाव झाल्यानंतर यामध्ये आपण गेस्ट म्हणून आहे, परंतु आपण काय करू, लॉग इन करून पाहू. लॉग इन होणं गरजेचं आहे, कारण लॉग इन झाल्यानंतर आपल्याला ID भेटेल आणि तो ID गरजेचा आहे. इथं पासवर्ड एंटर ईमेल वगैरे सांगितलं आहे. तर आपल्याजवळ नसेल तरी आपण काय करू, साईन विथ गुगल ऑर सगळं खाली पहा जी दिसतं आहे, जी गुगलचं, त्या ठिकाणी क्लिक करा. क्लिक केल्यानंतर याप्रमाणे ओपन होईल. ओपन झाल्यानंतर तुमचा ईमेल सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर आपणास काही वेळ लागेल आणि काही वेळानंतर आपला ID त्या ठिकाणी तयार होईल आणि तयार झालेला ID झाला आहे की नाही पाहायचं आहे. तर आपण परत प्रोफाईलमध्ये जाऊ. प्रोफाईल हे पहा, माझा ID तयार झालेला आहे. माझ्या नावाच्या खाली इथं निलेश जाधव ID तयार झालेला आहे. यामध्ये या ID तयार झाल्यानंतर माझं पूर्ण आलेलं आहे. रोल, स्टेट, डिस्ट्रिक्ट, शाळा वगैरे सगळं आलेलं आहे. याच्यानंतर मी विषय वगैरे सिलेक्ट केलेलं ते सुद्धा आलेलं आहे आणि खाली पहा माय डिटेल आलेलं आहे पहा. तर या ठिकाणी माझा ID आला, मोबाईल नंबर आला, ईमेल ID सुद्धा आला. आपला नसेल आला तर काय करायचं, इथं अपडेट करायचं. अपडेटमध्ये केल्यानंतर इथं जिथं जे नाही आलेलं आहे ते काय करायचं, ID जो असेल अगोदर तुमचा तयार झालेला तो लिहून घ्या वाटल्यास आणि इथं आल्यानंतर त्याला काय करा,
टाका, मोबाईल नंबर टाका, मेल आय डीसुद्धा टाका आणि इथं निवडलेलं नसेल महाराष्ट्र ते सुद्धा निवडायचं आणि त्याला अपडेट मारायचं. याप्रमाणे तुमची प्रोफाईल ही पूर्ण होऊन जाईल, तुमच्या सगळी प्रोफाईल. त्यानंतर रिसोर्समध्ये जायचं आणि रिसर्चमध्ये इथं तुम्हाला काही भाग दिसेल. तर यामध्ये लेट अस नो आवर अस याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला परत निवडायचं आहे स्टेट बोर्ड महाराष्ट्र, माध्यम मराठी, वर्ग निवडूया. वर्ग कोणता तुमचा एखादा असेल तो निवडा. त्यानंतर सब्जेक्ट. आता इथं सब्जेक्टमध्ये तुम्हाला मराठी निवडा, एक निवडायचं असेल, बाकीचेही निवडले तरी चालेल, कोणता बी मराठी. त्यानंतर आता यामध्ये कोर्स निवडू. त्यानंतर मराठी CW आला नाही, इथं मराठी निवडला, कोर्स निवडला आणि हे झालं. इथून पाठीमागे यायचं बॅक. इथं डबल वरती जा. हे वरती इथं दिसतंय 1 2 3 4. इथं CW करू आपण. इथं एक काम करू आपण. या ठिकाणी लेट्स नो महाराष्ट्र, माध्यम मराठी. इथं CPD हे निवडा, CPD. त्यानंतर एज्युकेशन निवडा आणि त्यानंतर कोर्स निवडा. याप्रमाणे सबमिट करा. याप्रमाणे तुम्हाला दिसेल. हे झाल्यानंतर सरळ बॅक यायचं. बॅक आल्यानंतर तुमचा यामध्ये प्रोफाईलमध्ये तुम्हाला कोर्सच्या ठिकाणी CWC आहे का पाहिजे, क्लासच्या ठिकाणी इथं नाही आलेलं आहे. तर इथं काय करू आपण, एडिट करू आणि परत इथं विषयामध्ये इथं दिसत नाही क्लास, हे इथं आलं CPD. हे CPD क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर सेव मारायचं. हां, हे CPD आलं तुमच्या याच्यामध्ये. CPD आलेलं आहे आणि हे CPD आवश्यक आहे. यावरच आपल्याला आपले कोर्स दिसेल. आपल्याला सगळे आपला कोर्स याच्यावरच अवलंबून आहे. याप्रमाणे आपण सगळ्यांनी आपल्या याची शाळेतील सर्व शिक्षकांची नोंदणी करून घेणं गरजेचं आहे. ओके, थँक्यू.